सो फायनली आपण आलोय मोठा देवीला तर आणि गाडी वगैरे पार्क केली इकडं। सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आलो आपण मोठा देवीचं दर्शन घेण्यासाठी, जी की नवसाला पावणारी देवी म्हणून देखील ओळखली जाते आणि हे एक अर्ध शक्तिपीठ देखील आहे। तर म्हटलं नवरात्र चालू आहे तर तुम्हाला याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन द्यावी। तर हे मंदिर पाथर्डी शहरापासून 9 किलोमीटर पूर्वेकडे वसलेले आहे आणि ह्या मंदिराची विशेषता म्हणजे इथं काही देवीची अशी रूपं बघायला भेटतात जे तुम्ही नाव ऐकलेली पण नसतील आणि बघितलेली पण नसतील। तर याचं कोरीव काम दगडांमध्ये केलेलं आहे सेकंड फ्लोअरवर आणि ते देखील आपल्याला इथं ह्या मंदिरामध्ये बघायला भेटणार आहे ह्या व्हिडिओमध्ये। तर हे मंदिर ज्या गावामध्ये बसलेलं आहे ते गाव म्हणजे मोहटा आणि त्या गावाची देखील एक खूप विशेषता आहे की इथं दुधाचे पदार्थ विकले जात नाही आणि देवीला नैवेद्य दाखवल्याशिवाय ते ग्रहण देखील केले जात नाही। आता त्याच्या मागे पण एक भरपूर मोठी स्टोरी आहे, ती स्टोरी देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो मी। की भरपूर दिवसापूर्वी काय झालं होतं की ह्या गावामध्ये काही म्हशी आल्या होत्या। तर त्यावेळेस इथल्या गावकऱ्यांना वाटलं की एखाद्या मालकाच्या त्या चुकून भरकटल्या असतील आणि आल्या असतील तर आपण त्यांना सांभाळू जोपर्यंत त्यांचा मालक येत नाही। मग त्यांनी त्या म्हशी सांभाळायला सुरुवात केली। भरपूर दिवस झाले मग त्यांनी ते दुधाचा व्यवसाय चालू केला त्या म्हशींवर। ते दूध विकायचे आणि स्वतःही ग्रहण करायचे। परंतु ती गोष्ट काही दिवसांनी त्या गावात मुघलांना कळली। तर मुघलांनी त्यांच्यावर आरोप केला की तुम्ही ह्या म्हशी चोरून आणल्या आणि त्याचा व्यवसाय चालू केलाय आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी त्या भक्तांना किंवा तेथील लोकांना अटक देखील करणार होते मुघल। मग तेथील गावकऱ्यांना वाटले आपण तर कुठलाही गुन्हा केला नाही तरी पण आपल्याला अटक होऊ राहिली। तर त्यावेळेस त्यांनी देवीकडे मागणी घातली आणि नवस केला की आम्ही कुठलीही गोष्ट ग्रहण नाही करणार नैवेद्य दाखवल्याशिवाय आणि कुठल्याही दुग्धजन्य पदार्थांची विक्री देखील नाही करणार। तर मग दुसऱ्या दिवशी ते जेव्हा उठून बघितलं त्यांनी तर त्या म्हशींचा कलर पहिल्यांदा काळा होता आणि दुसऱ्या दिवशी उठून जेव्हा बघितलं त्यावेळेस सफेद होता। आणि मुघल जेव्हा त्यांना अटक करण्यासाठी आले तर त्यांनी पण बघितलं की गायांचा कलर किंवा ह्या म्हशींचा कलर आता सफेद दिसतोय, आपण ज्या म्हशी बघितल्या होत्या त्यांचा कलर काळा होता। तर या कारणामुळे त्यांनी त्यांच्यावरचा गुन्हा जो होता तो रद्द केला आणि कुठल्याही भक्ताला अटक झाली नाही। तर तेव्हापासून ते आजपर्यंत तेथील लोकांनी दुधाचे पदार्थ विक्री करण्यासाठी बंद केले आहे आणि त्याचबरोबर देवीला नैवेद्य दाखवण्यापूर्वी कोणतेही दुधाचे पदार्थ ते स्वतः देखील ग्रहण करत नाही। अशा आख्यायिका देखील तिथली खूप फेमस आहे। तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट मध्ये नक्की सांगा। तर स्टोरी ऐकता ऐकता आपण पोहोचलोय सेकंड फ्लोअरवर जिथे की देवीचं मंदिर आहे आणि देवीचं दर्शन घेण्यासाठी रांगा लागतात। तर वरती आल्यानंतर आपल्याला बघायला भेटते की लांबूनच देवीचं दर्शन होतं आपल्याला, त्याच्यामुळे बाकीच्या मंदिरासारखं खूप रांग लावायची आणि 2 मिनिटं फक्त देव बघायचा किंवा 1 मिनिट देव बघायचा आणि लगेच तिथून बाहेर पडायचं असं इथं घडत नाही। तिथली एक विशेषता देखील म्हणता येऊ शकतं आपल्याला की लांबूनच देवीचं दर्शन होतं। रांगेमध्ये जरी असलो आपण तरी आपण 5 ते 10 मिनिटं देवीचं दर्शन घेऊ शकतो। तर जसं की तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपल्याला इथं भरपूर साऱ्या देवीच्या अवतारांची रूपे बघायला भेटतात, त्याबरोबर त्यांची नावे देखील बघायला भेटतात। तर मंदिरात येण्यासाठी आपल्याला 2 गेट बघायला भेटतात। ज्या गेटने आपण सुरुवातीला आलो होतो तो पहिला गेट किंवा मुख्य गेट आणि हा समोर जो दिसतोय हा आहे दुसरा गेट। त्याचबरोबर आपल्या इथे महादेवाची स्थापना देखील केलेली बघायला भेटते। तर इथे असणाऱ्या देवींच्या रूपांची नावे किंवा मूर्ती तुम्ही व्हिडिओला स्टॉप करून देखील बघू शकतात। तर ह्या मंदिराच्या ठिकाणी भोजनालयाची देखील सुविधा करण्यात आलेली आहे। जर तुम्ही आता व्हिडिओला इथपर्यंत बघितलंच आहे तर चॅनलला देखील तेवढं सबस्क्राईब नक्की करून टाका। बाकी भेटू परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये। फायनली आपलं मोठा देवीचं दर्शन झालेलं आहे। मोठा देवी बघितली आपण आता त्याच्यानंतर आपण चाललोय मढी जायचं का?
तर ठीक आहे, मोठं देवी बघितली आणि आता आपण चाललोय नेक्स्ट डेस्टिनेशनला. बघू. तिथं एकदम भारी वाटलं, मंदिराची रचना खूप भारी आहे. एवढी काय परिसरात पण काय घाण वगैरे नव्हती आणि रस्ता पण मस्त वाटला, वरती यायला जायला, खाली पण भारी.